ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। पुढची बातमी नाशिकमधून आहे। नाशिक जिल्ह्यातल्या लासलगाव बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद पडलेत। आयकर विभागानं काल लासलगाव परिसरातल्या 9 कांदा व्यापाऱ्यांवरती छापे मारल्यामुळे आजच्या कांदा लिलावावरती व्यापाऱ्यांनी बहिष्कार टाकलाय आणि लासलगाव जी सर्वात मोठी कांद्याची व्यापार बाजारपेठ आहे तिथले लिलाव सध्या बंद आहेत। छापेमारीच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी हा निर्णय घेतलाय। लासलगाव बाजार समितीमधल्या 9 व्यापाऱ्यांवरती काल आयकर विभागाचे छापे पडलेत आणि याच छाप्यांच्या विरोधात त्यांचा निषेध नोंदवण्यासाठी व्यापाऱ्यांनी आजच्या कांदा लिलावावरती बहिष्कार टाकलाय। नाशिक जिल्ह्यातल्या लासलगाव बाजार समितीतले कांद्याचे लिलाव या क्षणी बंद आहेत। आयकर विभागानं काल लासलगाव परिसरातल्या 9 कांदा व्यापाऱ्यांवरती छापे टाकलेत। त्याचाच निषेध नोंदवण्यासाठी व्यापाऱ्यांनी आज बहिष्कार टाकलाय लिलावावरती। केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी केल्यामुळे कांद्याच्या दरामध्ये वाढ झाली, त्यामुळे आयकर विभागानं काही कांदा व्यापाऱ्यांवरती छापेमारीची कारवाई केली आणि त्याचाच निषेध व्यापारी आज नोंदवतात आणि कांदा लिलावात भाग घेण्यासाठी व्यापारी आले नसल्यामुळे अर्थातच लासलगाव परिसरातले कांदा लिलाव बंद आहेत। लासलगाव ही कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ मानली जाते आणि तिथलेच लिलाव बंद झाले।